काय गरज आहे तुम्हाला केदारनाथला जाण्याची. म्हणजे ज्यांची इच्छा अर्धवट राहिली ते लोक नक्कीच इथे येतील आणि या मंदिराचं दर्शन घेतील. हा कसला पक्षी आहे काय माहीत, मी खूप वेळा पाहिला. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठे चालवलं. येस, आज आपल्या सातारामध्ये एक स्पेशल असं मंदिर बनतं आहे. सेम आपलं जे केदारनाथमध्ये मंदिर आहे त्याची प्रकृती बनते आपल्या इथे आणि आपण तेच पाहण्यासाठीच चाललेलो आहोत. आणि आपली बाईकसुद्धा रेडी आहे, तुम्हाला दाखवतो. सध्या आता घराच्या इथून निघालो मी आता. आणि स्पेशल आपली इथे बाईक आणि असं आपलं गाव आहे. आणि इथे बघा असेल गणपती बसतो आपल्या इथे. त्याचं आगमन जे उद्या असणार आहे आपल्याला जर पाहायला भेटलं तर आपण नक्कीच दाखवूया. आणि बघत असाल इथे आपली अशी बाईक आहे. आणि आता आपण निघूया आणि मोटोलॉग सेटअपमध्ये भेटूया. चला आता निघायला पाहिजे. ऑलमोस्ट मला वाटतं मावळं 2 झालेत आणि निघायला पाहिजे. कारण की जे आपल्या गावातून जे लोकेशन आहे म्हणजे आपल्या इथून कमीत कमी मला वाटतं 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पोचायला काही एवढा प्रॉब्लेम नाही, पोचू आपण. काय झालं ओके. एक्सप्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की ती उन्हामध्ये जर उभी राहिली थोडंफार त्याला हवा लागली तर ती स्टार्ट होत नाही. माझ्याकडे होती तेव्हा आपण हा इश्यू व्हायचा. आणि बोलता आपण आपल्या एकदम मंदिराची चालू आहे. हनुमान मंदिर आहे आणि याच्या पुढे गेल्यावरती भैरवनाथाचं मंदिर आहे. बरंचसं ते मंदिर. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे जे मंदिर आहे मला वाटते बांधकाम चालू आहे, ऑलमोस्ट बनलं नाही आहे. मला वाटते 20% त्याचं काम चालू असेल. पण मी खूप साऱ्या काही मित्रांच्या स्टेटसमध्ये पाहिलं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या मंदिराचा प्रॉपर असा व्लॉग नाही आहे किंवा कुठे आहे वगैरे कोण काय सांगत नाही. तर हा डिटेल व्हिडिओ असणार आहे की आपल्याला कसं जायचं आहे आणि कुठे आहे, सर्व काही डिटेल तुम्हाला आपल्या या व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असेल करून घ्या. तर त्याआधी आपल्याला पेट्रोल भरावं लागेल कारण की पेट्रोल गाडीमध्ये खूप कमी झालं असेल. एकच काढली आणि आपल्याला जिथं जायचं आहे ते येऊन जाऊन 80 किलोमीटर आहे. म्हणजे जायला 40 किलोमीटर आणि यायला 40 किलोमीटर. तर असं काहीतरी आहे. A few moments later. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघत असाल तुम्हाला एक जिप्सी दिसत असेल. खूप जुनी आहे, खूप रिअर आहे आणि तुम्हाला हे लवकर कुठे पाहायला भेटणार नाही. पण आपल्या सातारमध्ये अजून पण आहेत ज्या चालतात. या बघत असाल सज्जनगड. इथं कुठेतरी होतं, मी तुम्ही पाहिलं आता बघा. यस, पाणी दिसत नाही, पाणी दिसतंय नॉर्मली वर उडतंय ते. आणि सुंदर असं लोकेशन आहे. बरं असाल हे जे तुम्ही पाहताय हे उरमोडी धरण आहे आपल्या सातारामध्येच आहे. बरं सुंदर असं आणि घार उडताना दिसते बघ. सुंदर असं लोकेशन आहे आणि सुंदर अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत. आपण वेलेखोल गावी चाललेलो आहोत. तिथे केदारनाथचं मंदिर म्हणजे त्याची प्रकृती बनते तिथे आणि ते पाहण्यासाठी मी चाललो. आणि माझे जे डोळे आहेत ते 3 महिन्यापासून आतुर आहे ते पाहण्यासाठी. कारण की मी खूप सारा विचार केला किंवा त्याचा रिसर्च केला पण प्रॉपर त्याचे व्हिडिओ नाही आहेत. म्हटलं आपण समोरासमोर जाऊन ते पाहूया. आणि मला ते 70 ते 80% काहीतरी त्याचं काम झालं. आणि पुढे खूप पाऊस दिसतोय मला असं वाटते कारण की इथूनच बघा बारीक बारीक पाऊस सुरू झाला. आणि इथं मी खूप छान व्ह्यू पाहिला. म्हणजे इथं छोटेसे घर आहेत. इथं
घराच्या बाहेर आल्यावरतीच पाणी क्या काय डॅम व्ह्यू रिसॉर्ट छान नाव अजून काम चालू आहे कदाचित जेव्हा बनेल खूप व्हायरल मस्त व्हायरल लोकांची गर्दी. सध्या मी अशा व्ह्यूच्या इथे येऊन थांबलेलो आहे. तिथून मला वाटते 180 डिग्रीमध्ये धर्माचा उरमोडी धरणाचा व्ह्यू दिसतो. तुम्हाला लागतो बरं असं हो ये बघा 180 तर तिथंच असेल आणि इथं आपली बाईक उभी आहे आणि इथून असं रस्त्याने बाईक चालली. एक नंबर असा व्ह्यू आहे ना. मी आता थांबलो म्हणलं आता थांबलो पाहिजे बघा सर इथे अशी बाईक आहे आपली आणि पावसाळ्यात थोड्या सरी येतात हळूहळू आणि बरं असं सुंदर असं लोकेशन आहे तर ना. हो ये खरंच खूप भारी वाटते आणि ह्या जागेवर मला वाटते फर्स्ट टाईमच जात असेल. तसं बघायला गेलं तर तो जो रस्ता दिसतो तुम्हाला हा जो आपला सज्जनगड तुम्हाला इथं दिसतोय आणि या रस्त्याने मी असं गेलेलो आहे आणि त्याच्या पुढे गेलात तुम्ही या रस्त्याने पुढे गेलात थोशेदोर धबधबा आहे तिकडे जाण्यासाठी. तो रस्ता इथून खालून जातो. जर तुम्ही थोशेदोर धबधब्याला कधी जात असाल तर तुम्हाला हा जो शब्द दिसला समजायचा तिथून लोक ह्या उरमोडी धरणाचं फोटोशूट वगैरे करतात आणि खूप सुंदर व्ह्यू तिथून पण येतो आणि इथून पण येतो आणि इथून एक नंबर लोकेशन. खरंच मला खूप बरं वाटतं. आणि बघा पाऊस येतो बघा समोर तुम्हाला दिसतं काही माहीत नाही पाऊस या साईडलाच येतो बघा. आणि मला आत्ताच 2-3 वेळा मोरांचा ओरडण्याचा आवाज आला तर तुम्हाला काय माहीत परत भेटेल का नाही ऐकायला पण खरंच खूप बरं वाटते. चला आता निघूया. खूप वेळ झालं हा व्ह्यू मी एन्जॉय करतोय बरं असेल आणि आता थंड थंड वातावरण झालेलं बरं. समोर पाऊस पडतोय म्हणजे इकडे पण येतोय पण बारीक बारीक आहे पण म्हणलं एवढा जोरात पडत नाही आहे तर म्हणलं आता थोडं निघावं म्हणजे आपल्याला थोडंसं काही शूट करता येईल. छान छान मस्त आहे हो ये. आणि मगाशी बोलता बोलता राहून गेलं की मला मोरांचा पण आवाज येतो इथून. आता मोर कुठे माहीत नाही. आता ऑब्विसली मोर लवकर येत नाही म्हणजे लोकांसमोर येत नाही पण मी मोरचा आवाज ऐकला. आता एक मी स्टोरी टाकली होती इंस्टावरती त्या इंस्टाच्या स्टोरीमध्ये पण आवाज येतो आहे पण असं जेव्हा मी प्रॉपर व्लॉग शूट करतो तेव्हा नाही आली पण काय हरकत नाही. हा इंस्टावर मला आठवलं तर इंस्टाग्राम ID जर तुम्ही अजून माझा फॉलो केला नसेल तर फॉलो करून घ्या फ्रीमध्ये आहे कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला पण काही सेकंड लागतात. लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असेल करून घ्या. फायनली आपण मंदिराच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. आता मी जस्ट इथून पुढे आल्यावरती मला समोर असा नजारा दिसतो बघा. तुम्हाला एवढं क्लिअर दिसत असेल बिरल मी दाखवायचा प्रयत्न करतो. समोरच मंदिर आहे आणि आपल्याला असं जाऊन असं फिरून इथे यायचं आहे. चला आपण जाऊया. आता एक्साइटमेंट माझी वाढली आहे कारण की खूप पाऊस आहे आणि खूप थंडी तर वाजते त्या बाबतीत वाद नाही. एक चहाची जर गरज आहे पण मला तिथे पोचायचं आहे आणि तो नजारा पाहायचा डोळ्याने. इथून मला बॅक साईड दिसते पण त्याच्या मागं झाड आहे मग मला क्लिअर कट दिसत नाही. मग असं फिरून असं मला जावं लागेल. एक्साइटमेंट तर माझी वाढलीच आहे आणि कॅमेराची मेमरीसुद्धा कमी आहे आणि एकच मेमरी कार्ड आहे तसं पण ते फुल झालं. ते क्लिअर करायला थोडासा वेळ लागेल. चला आता लवकर निघूया. फायनली आपण मंदिराच्या इथं आलेलो आहोत. बघत असाल मंदिर तुम्हाला दिसत असेल. क्या बात आहे. इथून आपल्याला खाली जायचं आहे. खूप पाऊस होता इथे यायला खूप म्हणजे खूप पाऊस होता. अरे बघा माझ्या उजव्या साईडला आता पाऊस येतो बघ.
माझ्या उजव्या साईडला तुम्हाला दिसत असेल मंदिर. क्या बात आहे. मी 2-3 रील पाहिले होते. त्या रीलमध्ये मला एवढं ते आवडलं की मला एकदा तरी आपण जाऊन आलं पाहिजे. तरनाक. फायनली आपण मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे बरं असेल तुम्हाला मंदिर दिसत असेल. बरं सर सुंदर असं मंदिर आहे. चला मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये दाखवतो. नक्की बघा. आवडत लाईक करा. Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso, y si el juez está de paso a terminar dictaminando la sentencia, salimos presuntos de inocencia. ॲक्च्युली जेव्हा मी इथे येणार होतो त्याआधी माझ्या डोक्यात खूप प्रश्न होते की हे जे मंदिर आहे कुठलं आहे, कारण खूप सारे रीलमध्ये पाहिलं होतं पण खूप लोकांनी त्याची माहिती पूर्ण दिली नव्हती. तर माहिती मी तुम्हाला देतो. सॉरी, जरा थंडी असल्यामुळे ना बघा मोराचा आवाज येतो. थंडी असल्यामुळे जीभ थोडी माझी जड झाली. थोडंसं काय प्रोनाउन्सिएशन चुकलं तर समजून घ्या. बघत असेल मंदिर. आणि हे जे मंदिर आहे खूप लोकांना प्रश्न पडला असेल की अरे हे मंदिराचं नाव काय, लोकांनी असंच बनवलं का. नाही, या मंदिराचं नाव केदारेश्वर मंदिर आहे, जे देवस्थान आहे. तर गावातल्या लोकांनी विचार केला की आपण त्याच्याच बेसवरती आपण केदारनाथ नावाचं जे आपलं केदारनाथ मंदिर आहे चारधाम यात्रेमधलं, सेम तशी प्रतिकृती बनवावी आणि खूप छान अशी बनवली. बघत असाल. तुम्हाला थोडंसं तसं आतमध्ये परवानगी नाही आहे जायला, पण मी थोडंसं तुम्हाला रिस्क घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथून असं आतमध्ये जायला हे असं प्रवेशद्वार आहे. बघत असाल. इथून असं आतमध्ये आहे जायला. आतमध्ये आल्यावर सेम आपल्याला असं पाहायला मिळतं. बघत असं. आता इथं बांधकाम चालू आहे, अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे. आणि जे आधीचं जे तुम्हाला सांगितलं की मंदिर होतं, छोटं मंदिर केदारेश्वरचं मंदिर, ते बघत असेल तर इथे आहे हे समोर. त्याच्यावर लिहिलं सुद्धा आहे केदारेश्वर मंदिर वेणेखोल. बरं असेल. तरनाक. ह्याला आय थिंक 2 दरवाजे किंवा 3 दरवाजे असतील. बघा हा एक दरवाजा इथे. बरंच हा एक दरवाजा आहे. इथे एक आहे आणि हा मेन दरवाजा असेल. जेव्हा पण ह्याचं काम बनेल ना तर मी बोलतो गर्दी होणार आहे 100%. एक नंबर. पुन्हा आपण बाहेर आलेलो आहोत आणि ह्या साईडला तो तुम्ही बघत असाल सुंदर असं लोकेशन. आणि हे जे धरण तुम्हाला दिसतं हे आहे उरमोडी धरण आहे. एक नंबर. आणि मला येताना पाऊस तर भेटलाच, थंडी तर भेटलीच. किंवा थंडी आहे ऑलरेडी, खूप थंडी आहे. बरंच तरी शूटिंग चालू आहे. असं हे मंदिर आहे. आणि काय गरज आहे तुम्हाला केदारनाथला जाण्याची, म्हणजे उत्तराखंडला जायची गरजच नाही. आपल्या सातारमध्ये जर एवढं सुंदर असं लोकेशन किंवा सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे तर मला वाटत नाही की ज्यांची इच्छा अर्धवट राहिली ते लोक नक्कीच इथे येतील आणि या मंदिराचं दर्शन घेतील. केदारेश्वरचं या मंदिराचं दर्शन घेतील. केदारेश्वर मंदिराला भेट देतील. आणि या मंदिराचं नावच आहे केदारेश्वर मंदिर वेणेखोल. लक्षात ठेवा. आणि खूप सुंदर असतं लोकेशन बघा असं. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रीमध्ये. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवांत करू. चला.